3, 2, 1 स्टार्ट। आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आणि आई म्हणजे वाळवंटात प्यावं थंडगार पाणी। नमस्कार, मी कुमार रुद्र गणेश पोखरकर, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे माळोंगे इयत्ता 5वीचा विद्यार्थी आपणा सर्वांसमोर विषय मांडत आहे, आई माझा गुरु, आई कल्पतरू। सर विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करत असताना एक गोष्ट निदर्शनास आली की काही विचारवंतांनी आईची व्याख्या करताना आई ही केवळ एका ओळीत संपवून टाकली। ते म्हणतात की आई म्हणजे एक स्त्री जी आपल्या मुलाला जन्म देते आणि त्याचे संगोपन करते। झालं, संपलं आमच्या आईचे अस्तित्व। जी स्त्री दुसऱ्या महिन्यात बाळाची चाहूल लागल्यानंतर पोटातल्या तानुल्यासाठी स्वतःची काळजी घ्यायला लागते, ज्या गोष्टीचे पथ्य पालन करणं तिला कधी जमलंच नाही, आपल्या आवडीचे पदार्थ खाणं तिनं कधी टाळलंच नाही, अशा सर्व गोष्टी ती आता पाळायला लागते। आपल्यामुळे आपल्या पोटातल्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून अधिकचा होणारा प्रवासही ती टाळायला लागते। 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर तब्बल 9 महिने 9 दिवस ती स्वतः आपल्या बाळासाठी अगदी फुलाप्रमाणे जगते। ती आई विचारवंतांच्या दृष्टीने एका वाक्यात बंदिस्त होऊच कशी शकते? हीच ती आई असते जी आपल्या पोटातल्या बाळाला जन्म देताना मरण यातना सहन करते। जेव्हा ती स्त्री बाळाला जन्म देते तेव्हा एका आईचा सुद्धा जन्म होतो। जेव्हा बाळाच्या पहिल्या रडण्याचा आवाज तिच्या कानावर पडतो तेव्हा प्रसूतीच्या सर्व वेदना विसरून ती आपल्या तानुल्याला उराशी कवटाळून डोळ्यात साठलेल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून देते। देव प्रत्येक घरी जाऊ शकत नाही, म्हणून देवानं आपला अंश म्हणून पृथ्वी तलावर ज्या विश्वमाऊलीला पाठवले ती माता माऊली म्हणजे तुमची आमची जन्मदाती आई असते। आपल्या कुटुंबावर किती मोठे संकट आले तरी कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी ती अवैध ढाल बनून पुढे सरसावते। कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तरी त्या दुःखातून सावरण्यासाठी प्रत्येकाला आत्मिक बळही तीच देत असते। आजच्या शुभ दिवसाचा उद्देश हा आनंद द्विगुणित करण्याचा जरी असला तरी एक गोष्ट खेदाने बोलावी लागते, ती म्हणजे प्रभू श्रीरामाने आई वडिलांच्या आज्ञेवरून 14 वर्ष वनवास भोगला, तरी मात्र कुणाच्याही सांगण्यावरून आई वडिलांना तुम्ही मात्र कुणाच्याही सांगण्यावरून आई वडिलांना वृद्धाश्रमात वनवासाला पाठवू नका। कलियुग जरी भयंकर असले तरी माता पित्यांसाठी राम वा रावण नाही। आई वडील म्हातारे झाले ते काही काम करत नसले तरी आई वडिलांची सावली ही मुलांसाठी फार महत्वाची असते। अखंड आयुष्यात आईला खूप महत्व आहे। आईशिवाय आपल्यासाठी हे जग अपूर्ण आहे। आपल्या आईसाठी भेटवस्तू नाही देऊ शकला तरी चालेल, पण दुःख मात्र कधीच देऊ नका, कारण आई म्हणजे त्यागाची भावना, आई म्हणजे नात्याचा ताजेपणा, आई म्हणजे मनातील मांगल्य, आणि आई म्हणजे ओठांवरील असू। त्यामुळे कधीच येऊ देऊ नका तिच्या डोळ्यांमध्ये आसू। शेवटी जाता जाता माझ्या सर्व माता माऊलींसाठी एवढंच म्हणेन, आई ही आई असते, ती श्रीमंताची असो की गरीबाची असो, ती वासराची असो की पारसाची असो, आई आई असते। आई ही पाखरांची असो की पाण्यातील माशांची असो, आई लचके तोडणाऱ्या गिधाडाची असो की गोड सुरात गाणाऱ्या कोकिळेची असो, आई आई असते। आई आई असते बाई, आई असते मायाळू ताई, पण आईच असते दुधावरची चाई। फरक फक्त एवढाच असतो, श्रीमंतांच्या आईकडे पाहून हेवा वाटतो आणि गरिबांच्या आईकडे पाहून दया वाटते। या जगात कुठेही गेलं तरी आईची माया कधीच बदलू शकत नाही। हो, रंग, रूप, वंश, भाषा, प्रांत, संस्कृती हे सगळं काही बदलेल, पण आईची माया कधीच बदलू शकत नाही, कारण या पृथ्वी तलावर तुमच्या आमच्या निस्वार्थपणे प्रेम करणारी माता माऊली जर कोण असेल ना तर ती फक्त आणि फक्त आपली जन्मदाती आईच असते। त्यामुळे हे जग अगदी इकडचे तिकडे झाले तरी चालेल, पण आपल्या आईला कधीच अंतर देऊ नका, एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो। धन्यवाद। ओके, व्हेरी गुड। आता मला सांग, पहिल्यांदा तुला हे ज्यावेळेस हातामध्ये भाषणाचं स्क्रिप्ट आलं
त्यावेळेस ते व्यवस्थित वाचता येत होतं का? एवढं क्लिअरली स्पष्टपणानं अडखळत होतास, बरोबर? हा. पण आता ते बऱ्याच वेळा प्रॅक्टिस करून करून तुला ते चांगलं अवगत झालंय, बरोबर? आणि त्याच्यातलं किती पाठ झाले? एक पेज पाठ झालेले आहे. आता तुझे किती पेज बाकी राहिलेले आहेत? 2 बाकी राहिलेले आहेत. ते किती दिवसात होतील? 1-2 दिवसात होतील. कारण की पहिलं जेवढं आहे तेवढं पुढचे नाही आहेत, बरोबर का नाही? त्याच्यातलं तर एक कोटच आहे आणि मग बाकीचा थोडासा डेटा आहे सेकंड पेजवरचा, आणि थर्ड पेजवरती पण तो एक कोट आहे आपण बोल्ड केलेला, आणि मग थोडासा भाग खाली शिल्लक राहतो. त्याच्यामुळे 2 दिवसामध्ये ते पाठ होणं अपेक्षित आहे, बरोबर? वक्तृत्व कौशल्य आत्मसात करणार ना? आता कॉन्फिडन्स आलाय की नाही तुला? आलाय ना? बोलू शकशील? तुझं ते झालं ना, आई माझा गुरु आई कल्पतरू, हे स्पीच झालं की मग तुला आपण दुसरा विषय देणार आहे एखादा चांगला तयार करून, जेणेकरून तुला पुढच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी तो फायद्याचा होणार आहे. ओके.